ड्रीम इलेव्हननी एक मोठा निर्णय घेतलाय. म्हणजे भारतामधलं सगळ्यात पॉप्युलर फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम इलेव्हन आता पे टू प्ले ऑप्शन बंद करत आहे. म्हणजेच कंपनीनं युजर्सना क्लिअर अपील केलंय की तुमचे पैसे लगेच विथड्रॉ करून घ्या, पण काळजी करू नका, कारण ड्रीम इलेव्हनने आश्वासन दिलंय की म्हणजे तुमच्या खात्यातील पैसे सेफ आहेत आणि ते कुठेही जाणार नाहीयेत. सरकारचं म्हणणं असं आहे की रिअल मनी गेमिंगमुळे सामान्य लोकांचं आर्थिक नुकसान होतंय आणि म्हणूनच संसदेने ऑनलाईन गेमिंग बिलसाठी हिरवा कंदील दाखवलाय आणि त्यामुळे ड्रीम इलेव्हन सारख्या मोठ्या कंपन्यांवरती थेट परिणाम होतोय. दिस इज द एंड ऑफ द फॅन्टसी गेमिंग इन इंडिया. तुम्हाला काय वाटतंय, ऑनलाईन गेमिंगवरती बॅन असावा की नको, का लोकांना स्वतःचा डिसिजन घ्यायला हवाय? तुमचं ओपिनियन कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि अशाच धमाकेदार टेक आणि बिझनेस अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.